कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आज खूप असा एक चांगला कार्यक्रम इथं होतोय। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे आणि विशेषतः वाचन प्रेरणा दिन म्हणून ती साजरी केली जाते। तर त्यानिमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे खजिनदार कवी पक्षीमित्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ज्यांचा 6वी 7वीला कमी वयातच मराठी विषयामध्ये पाठ लागलेला आहे असे संदीप नाझरे आमनापूर हे उपस्थित आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दुसरे सदस्य प्राचार्य कला महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी चव्हाण सर सेवानिवृत्त आहेत, ते उपस्थित आहेत। आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एस. साळुंके सर, त्याचबरोबर IPSCचे चेअरमन डॉक्टर PM पाटील सर, त्याचबरोबर राज्यशास्त्र विभागाचे जाधव सर, इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर काळे सर, त्याचबरोबर सुनील पाटील आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र एक 5-10-15 मिनिटाचा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे। तसं वाचन प्रेरणा दिन उद्या आहे, पण तरी पण आज आपण साजरा केला। याचं कारण असं आहे की महाविद्यालयात वेगवेगळ्या विभागाच्या वतीनं खूप सुंदर कार्यक्रम होतात आत्ता, आणि ते तुम्ही अटेंड करणं तुमच्या भविष्यासाठी त्या कार्यक्रमांची प्रेरणा खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतंय। तर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले आहे। मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। बघा, याच्यातून आपली सुरुवात होते। भविष्यात आपल्याला जे काही बनायचं आहे ते महाविद्यालयामध्ये आपण जर लाजलो किंवा महाविद्यालयामध्ये संकोच बाळगला तर आपण मग इंटरव्ह्यू कसं फेस करणार, उत्तर 2 शब्दाची कशी देणार, हा महत्वाचा भाग आहे। या ना एक खेळाडू तुम्ही फुलवायचं तुमच्या वतीनं कोणी प्रातिनिधिक स्वरूपात न बोलवता तर पुढे यायला पाहिजे असं माझं मत आहे। आज वाचन प्रेरणा दिन आहे। याचा अर्थ एक संकल्प जर तुम्ही केला आजच्या दिवशी की मी दररोज एक पान वाचेन, एक पान मी दररोज वाचेन, असं जर संकल्प केला आणि जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात नक्की परिवर्तन आणि बदल आहे सर। तुमच्या आयुष्यात नक्की परिवर्तन आणि बदल झाल्याशिवाय राहणार नाही। तर आपल्या या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ग्रंथालय विभागाचे ग्रंथपाल SD माने सर, त्यांचे सहकारी धनाजी पाटील आणि वायगंडे हे उपस्थित आहेत। या सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो आणि एक छोटासा उपक्रम म्हणून घ्यायचा आहे आपल्याला की आता प्रतिमा पूजन पाहुण्यांच्या हस्ते झालेलं आहे। त्याचबरोबर पाहुण्यांची 1-2 मनोगत आपण छोटासा 15 मिनिट तास आहे त्यामुळे कार्यक्रम घेतोय, मोठा कार्यक्रम हा नाही। थोडंसं आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्यात मोठी जी चळवळ आहे आपल्या जीवनातली किंवा आपल्या अचिव्हमेंट ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे वाचन आहे। महाविद्यालयात जी मुलं प्रवेश घेतात ते अध्ययन करतात, विविध विषयाचा अभ्यास तुम्ही कराल, परीक्षा द्याल, पण तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी तुम्ही अवांतर वाचन किती करता ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे। आपल्याकडं इथं मराठी विभागाची, इंग्रजी विभागाची किंवा सगळ्या इतिहास विभागाची, सगळ्या विभागाची आपल्याला अवांतर पुस्तक आहे। त्या पुस्तकांचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्ही महाविद्यालयामध्येच तुमच्या जीवनाला नवीन वेगळा आकार निर्माण झाल्याशिवाय म्हणजे सुरुवात झालेली असते आणि म्हणून तुम्ही वाचावं। डॉक्टर अब्दुल कलाम यांचं जीवनचरित्र आपल्या सर्वांना माहित आहे। एक साधा सामान्य कुटुंबातला मुलगा तामिळनाडू मधला ज्यावेळेला इंजिनियर होतो आणि मोठं म्हणजे स्पर्धा परीक्षेचं स्वप्न ज्यावेळेला पाहतो आणि तो ज्यावेळेला तिथपर्यंत पोहोचतो रेल्वेनं आणि मग त्याला इच्छेसारखं पद मिळत नाही, त्यावेळेला जी गोष्ट मिळालेली आहे म्हणजे अब्दुल कलामांचं ज्यावेळेला तुम्ही आत्मचरित्र वाचायला लागतं अग्निपंख, त्यावेळेला तुम्हाला ते फार इम्प्रेसिव्ह आहे। मी तर म्हणतोय अब्दुल कलामांची तर पुस्तकं ठेवलेली आहेत। आज निदान या पुस्तकांची नावं शीर्षक जरी माहीत झाली आणि उद्या जाऊन तुम्ही जर ते वाचन त्याचं केलं तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये की पुढे आपल्याला नक्की काय करायचं याची दिशा मिळणार आहे। आणि म्हणून अब्दुल कलामांसारखा एक त्यावेळेचा तरुण मुलगा ज्यावेळेला स्वतःला पायलट व्हायचं स्वप्न पाहतो आणि तिथं पायलट व्हायची पद मला मिळत नाही, त्यावेळेला तो निराश होतो आणि हरिद्वारला जाऊन आत्महत्याला करण्याचा विचार त्याच्या मनात येतो। पण तिथं शिवानंद स्वामींनी त्याला सांगितलं की तुझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जे काही तुला मिळालेलं आहे ते तू स्वीकार, कारण काळानं ठरवलेलं आहे, पुढच्या असणाऱ्या काळानं असं ठरवलेलं आहे, नियतीने ठरवलेलं आहे की तू कोणतं होणार आहेस
आणि मग तो विचार त्यांच्या मनात जातो आणि सकाळी जाऊन मग ते ज्युनियर संशोधक म्हणून या ठिकाणी जॉईन होतात आणि त्यानंतर ती व्यक्ती अक्षरशः एक अणुशास्त्रज्ञ आपल्या जीवनात म्हणजे स्वतःच्या भारत देशाची कशी होते आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचते. हा सगळा इतिहास आहे. तुम्ही ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. तर अब्दुल कलामांची आज जयंती आहे, त्या निमित्तानं वाचन प्रेरणा दिन म्हणून म्हणजे देशभर साजरा केला जातो. तर आपण एक 2 प्रायोगिक स्वरूप आपण थोडंसं घेऊया. तर प्राची कुंभार या विद्यार्थिनीने या पुस्तकातला किंवा तिने निवडलेल्या पुस्तकातला किंवा इथं असणाऱ्या पुस्तकातला एक पॅरेग्राफ इथं वाचून दाखवायचा. वाचून दाखवला, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पण वाचून दाखवू शकता. प्रत्येकाला वाचायला येतंय. आता इथं असं म्हणाय नाही माझी तयारी नाही, मला अगोदर सांगितलं नाही, काय नाही, घ्यायचं मग वाचन करायचं. एक पॅरेग्राफ 4-5 ओळींचा. मद्रास राज्यातील रामेश्वर या छोट्या बेटासारख्या गावात हे मध्यवर्गीय तमिळ कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील जलीलुद्दीन यांच्यापाशी मी फारशी संपत्ती नव्हती, न शिक्षण, पण यांच्या उन्नतीवर मात करेल असा अंतर्गत शहाणपण त्यांना लाभला होता. उदार विशाल असा दृष्टिकोन होता. माझी आई आशियामांचे रुपये यांच्या आदर्श अनुरूप साथीदार लाभला होता. त्यांनी तिच्या हातून रोज कित्येक जणी पोटी अन्न जायचं मी सांगू शकत नाही, पण आमच्या पंक्तीत कुटुंबातील माणसापेक्षा बाहेरची माणसं अधिक संख्येने असायचे. आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आदर्श जोडपं असं त्यांचं वर्णन केलं जाईल. वडिलांपेक्षा माझ्या आईचं अधिकच उच्च मानला जातो, कारण तिच्या पूर्वीपेक्षाही पैकी कोणालाही ब्रिटिश राज्याकडून महादूर अशी पदवी मिळाली होती. मी एक सामान्य रूपाचा लहान चन्नूचा एक भावंडापैकी एक होतो. माझे आई वडील दोघे उंच देखणे होते. 19व्या शतकात मध्ये पिढी जाती घरात आमचा वास्तव होता. विटा चुनखडी बांधलेली एक पक्के बांधणीचे घर रामेश्वराच्या मध्यशी असलेल्या रस्त्यावर होते. तसेच घर तसे मोठे होते. माझे वडील साधे राहणीचे होते. जुन्यातील महागड्या वस्तू कधीही आमच्या घरी येत नसे. आपण आवश्यक गरजा व्यवस्थित पुरवल्या जात होत्या, पण कपडे अन्न औषध पाणी याबाबत कोणीही त्याचे कधी कमी पडून देणार नव्हते. माझे बालपण भाऊंनी संपत्तीदृष्ट्या अधिक सुरक्षित सुखी केले असे मी म्हणेन. ठीक आहे. नवीन दिसते 20च्या बाबतीत आहे. तर मी याच्यामधला एक पॉईंट आहे की प्रकरण 2 मध्ये गमावलेल्या संधीतून मिळालेले धडे, आणि त्यातला एक पॉईंट आहे की इलेक्ट्रॉनिक्सची कहाणी. की जेव्हा आपण गमावलेल्या संधीचा विचार करतो तेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी आपल्या मनात येतात, परंतु आपण मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकापासून सुरुवात करतो. पूर्वी बाबांनी 1960च्या दशकात इलेक्ट्रॉनिक्सचे भविष्यातील महत्त्व ओळखले होते. बाबांच्या भावी दृष्टीचे अनुसरण विक्रम साराभाईंनी केले. 1970च्या दशकात त्यांच्या प्रयत्नांमधून केंद्र सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स विभाग निर्माण झाला. त्यावेळी भारतीय रेडिओ उद्योग बालव्यवस्थेत होता. त्या रेडिओत इलेक्ट्रॉनिक्स वॉल्ट वापरण्यात येत होते. तेव्हा हा उद्योग दक्षिण कोरियाला समान किंवा त्यापेक्षा थोड्या चांगल्या अवस्थेत होता. इलेक्ट्रॉनिक्समध्ये वाढीला गती देण्याचे ते दिवस होते. इंटिग्रेटेड सर्किट IC सारखी नवी उत्पादने व नव्या उद्योगांचा तेव्हा नुकताच उदय दाखवत होता. ज्यावेळेला स्वतःची अस्मिता जागृत होईल, मला काहीतरी वेगळं माझ्या बहिणीपेक्षा, भावापेक्षा, माझ्या नात्यातल्या एखाद्या व्यक्तीपेक्षा मला वेगळं काहीतरी करायचं आहे, हे जेव्हा जाणीव होईल तेव्हा महाविद्यालयात नक्की वेगळं काहीतरी करणार. म्हणून अब्दुल कलामांची एवढी 4 पुस्तकं जर वाचली तर किती ऊर्जा मिळते हे मी आता नाही सांगणार, अनुभव घेऊन बघा. लायब्ररीत पुस्तकं खुली आहेत. तुम्ही अभ्यासापेक्षा ही पुस्तकं किती घेताय, वाचताय. इंग्रजीत त्यांची इतकी सुंदर पुस्तकं आहेत इंग्रजी भाषेमधली, ती वाचू शकता. ही सगळी भाषांतरित पुस्तकं आहेत. तर तुम्ही वाचावीत असा उद्देश त्या निमित्तानं एकंदरीत आहे. तर छोटासा
उपक्रम आपण घेऊया. आपल्या महाविद्यालयामध्ये सध्या आपण वेगवेगळ्या विभागाचे सामंजस्य करार करतो. याचं कारण असं आहे की बाहेरची एखादी संस्था, बाहेरचं एखादं दुसरं महाविद्यालय आणि आपण संयुक्त कार्यक्रम घ्यावं म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद जी आता आहे त्याची शाखा पुण्याची आपल्या पलूसमध्ये आहे. त्याचे 60 सभासद आहेत आणि सतत काव्य संमेलन, पुस्तक परिसंवाद, तिथं उपक्रम चालू असतात. तर त्या संस्थेशी आपण करार केलाय मराठी विभागाचा, तसा इंग्रजी विभागाचा, हिस्ट्री विभागाचा, त्याचबरोबर राज्यशास्त्र विभागाचा, सगळ्या विभागाचे सामंजस्य करार आपण करून घेतोय. तर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य त्यासाठी खूप प्रेरणा देत राहतात. तर आज मराठी विभागाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हा जो सामंजस्य करार आपण करतोय त्याचं पाहुण्यांना मी या ठिकाणी आपण इथं बोलवतोय आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज तो करार झाला असं सर जाहीर करतील, त्याच्या सह्या होणार आहे. तर थोडे यावं असं मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आपल्या शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष काळे सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BN पवार सर, त्याचबरोबर आणि साळुंके सर सॉरी आणि तोंडी बसले आणि संदीप नाझरे आमचे खजिनदार आहेत, IPSCचे चेअरमन इकडे माने सर या माने सर फोटोज काढायचे तुमची पण आहे काय सर तुमची माझी विभागाची पण आहे. करते का मी करू, पण करते का मी करू.